नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कडक उन्हाळ्यात दिघोडे चिरले, रस्त्यावरील झाडांची सावली होणार गायब। एकीकडे हजारो कोटी रुपये खर्च करून दरवर्षी लाखो नव्या झाडांची लागवड करण्याची मोहीम शासनाने हाती घेतलेली असताना, दुसरीकडे मात्र विकासाच्या नावाखाली हजारो झाडांची कत्तल करून या मोहिमेला उरण तालुक्यात वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हरताळ फासला जात आहे। सध्या रानसई धरण ते दिघोडे चिरले रस्त्यालगत नव्याने पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। दरम्यान पाईपलाईन टाकण्याच्या कामात अडथळा ठरणाऱ्या अनेक झाडांची कत्तल खुलेआम करण्यात येत आहे। त्यामुळे कडक उन्हाळ्यात सदर रस्त्यावर पडणारी झाडांची सावली मात्र गायब होणार असून प्रदूषणात वाढ होणार आहे। तरी वन विभागाने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून रस्त्यावरील सावली गायब होणार नाही, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। उरण तालुक्यात औद्योगिकरण झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे तालुक्यातील पर्यावरणाचा ऱ्हास झपाट्याने होत असल्याने रहिवाशांना विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागत आहे। यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावर सातत्याने सामाजिक वनीकरण, माझी वसुंधरा सारख्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत। मात्र शासनाच्या वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या योजनांचा बोजवारा उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यातच कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता सध्या MIDCच्या देखरेखीखाली करोडो रुपये खर्च करून नव्याने पाईपलाईन टाकण्याचे काम हे रानसई धरणापासून केले जात आहे। परंतु नव्याने टाकण्यात येत असलेल्या पाईपलाईनचे काम हे दिघोडे चिरले रस्त्यालगत लागवड केलेल्या विविध जातींच्या झाडांच्या जीवावर बेतू लागले आहे। त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा करणारी ही झाडे जमीनदोस्त होत असल्याने रहिवाशांना कडक उन्हाळ्यात पडणारी झाडांची सावली गायब होणार असून प्रदूषणात वाढ होणार आहे। तरी MIDC वन विभागाने यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून रस्त्यावरील सावली गायब होणार नाही आणि पर्यावरणाची हानी होणार नाही, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारिंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।